एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये बीडी भालेकर शाळेजवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा आणि स्मारक परिसराच्या सुशोभीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आमदार देवयानी फरांदे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांना काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना साजेसा भव्य आणि आकर्षक स्मारक परिसर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम 30 जून पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यंदाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार फरांदे यांनी दिली। यावेळी माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक राहुल उर्फ बबलू शेलार, ऋतुराज पांडे, बांधकाम अभियंता किरण पवार, विवेक भदाणे, कंत्राटदार दीपक वाघ, आर्किटेक्ट श्याम लोढे, विश्वास कांबळे, सुभाष शेजवळ, अशोक साठे, विठ्ठल कांबळे, नंदा पुणेकर, अनिता कांबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या पाहणी दौऱ्यामुळे आगामी जयंती उत्सव आणि स्मारकाचे लोकार्पणाबाबत परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। तळागाळातलं काम करतात। मी काय त्यांचं कौतुक करायला नाही आलो, परंतु खरं काम करणारं व्यक्तिमत्व फरांदेताई। ज्याला अडचण आली तर मॅडमनी सोडवायची, विधानसभेत प्रश्न मांडायचे। अतिशय व्यक्तिमत्व आणि अतिशय आमदार लोकप्रिय झालेत, थोड्या दिवसात लोकप्रियता मिळवली। पण विषय असा आहे की जेव्हा फांदी तुटून पडली झाडाची, तर ताई पहिल्यांदा आल्या, ना नगरसेवक आले ना कोणते अधिकारी आले, परंतु ताई तिथे आल्या। त्यावेळेस त्याच्यानंतर डीसीपी आलेत आणि इतकं वातावरण गरम झालं, मॅडमनी शांत केलं, आयुक्तांना बोलवलं, त्याच्याबरोबर शहर अभियंत्याला बोलवून 1 कोटीचा निधी तातडीने देऊन नवीन पुतळा उभा आहे। हे काम चांगलं केलंय आणि समाज मंदिर उभारलंय। ताईंचे मी समाजाच्या वतीने खूप आभार मानेल की मॅडम, खऱ्या अर्थाने हा समाज तुमच्याशी एकनिष्ठ आहे आणि हा कधी गद्दारी करणारा समाज नाहीये। आमच्या रक्तात गद्दारी कधी नाही आणि 100% सांगतो, कधी रात्री आवाज द्या, विनोभाऊ आवाज द्या, तुमचे शेलार साहेब आवाज द्या, तुम्ही आवाज द्या, हा समाज तुमच्या अगोदर आम्ही पुढे उभं राहू। आणि तुम्ही हे काम केलं, खऱ्या अर्थाने आमचे ऋण न फेडणारे काम आहे। पण सगळ्या समाजाला विनंती आहे की त्यांनी जसं केलं जयंतीमध्ये पहिल्यांदा त्यांना मान दिला पाहिजे। होतं काय, आपण अध्यक्ष निवडतो, अध्यक्ष त्याच्या फॉर्म मध्ये असतो आणि 10, 15, 20, 50 लोक त्याचे गट तयार होतो आणि मग ताई, आमदार, नगरसेवक बाजूला राहतात, आपलंच काहीतरी मिरवत असतो। यावेळेस जयंतीला तुम्ही सूत्र हातात घ्या भाऊ, ताई तुम्ही सूत्र हातात घ्या आणि ही जयंती यावेळेस तुम्ही जोरात करा। तुम्ही हे सगळं केलंय, हे खऱ्या अर्थाने हे श्रेय अण्णा भाऊंना ज्यांनी स्थान दिलं, त्यांनी बांधून दिलं। तुमचा कधी पराजय होणार नाही, एक खात्रीने सांगतो, आणि तुम्ही नेहमी विजयी राहणार आहात। आणि 100% मॅडम, आम्ही हा समाज, तुम्ही इथं आलात, ही सगळी पाहणी केली, पण एवढीच विनंती हात जोडून, 30 तारीख सांगितली, त्याच्या लवकरात लवकर किरण पवार साहेब करावं, ही हात जोडून विनंती। तुमचे आभार समाजाच्या वतीने, भाऊ तुमचे आभार। एक 2-3 वर्षांपूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला तडे गेलेले होते आणि त्यावेळेस माझ्याकडे विविध संघटनांच्या लोकांनी ती तक्रार केली। ती तक्रारीच्या वेळेनंतर आपण तातडीने तो पुतळा रिपेअर केला, परंतु नंतर समाजाची मागणी झाली की अशा पद्धतीने अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आपण रिपेअर केलेला आहे, तर त्याच्यामुळे तो पुतळ्याचं आणि ते स्मारक जे आहे हे नव्याने करण्यात यावं। त्यासाठी नाशिक महानगरपालिकेसाठी आधी निधीसाठी पाठपुरावा केलेला होता, पण तो निधी उपलब्ध न झाल्यानंतर आपण महाराष्ट्र शासनाकडनं हा निधी 1 कोटी रुपयाचा मंजूर करून आणलं। त्याच्यामध्ये आज पुतळ्याचं देखील काम पूर्ण झालेलं आहे आणि या स्मारकाचं काम देखील आता 30 जूनला हे पूर्णतः होणार आहे। आणि आमच्या सर्वांची मागणी आहे की येणाऱ्या 1 ऑगस्टला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या ह्या उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आणि ह्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्यासाठी माननीय राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी ह्या ठिकाणी यावं, अशी सर्व मातंग समाजाच्या, आमच्या सर्व विविध संघटनांची मागणी आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आमचे आज नेते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विनायकजी पांडे, आमचे नगरसेवक बबलूभाऊ शेलार, आमचे सर्व ह्या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक
आणि विविध संघटनांचे आमचे पदाधिकारी यांनी ती सूचना केलेली आहे आणि त्यामुळे या सूचनेला मान देऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना पुढच्या कालावधीमध्ये आम्ही भेटणार आहोत आणि आम्ही सगळेजण त्यांना विनंती करणार आहोत. आणि ह्या स्मारकाचं काम चालू असताना आमच्या विनूभाऊंनी मला विनंती केली होती की ताई आपण एकदा व्हिजिट करूया आणि म्हणून आज आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी व्हिजिटसाठी आलेलो होतो. आणि ह्या वर्षीचा जयंती उत्सव जो आहे अतिशय छान आनंदाने आपण साजरा करूया. मातंग समाज तसं बघितलं तर संख्येने तसा कमी आहे, म्हणून माझ्या भावांना माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे की तुम्ही संघटना जरूर चालवा, मतभेद असू शकतात पण मनभेद ठेवू नका. आणि लोंढे साहेब, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही खूप चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि तुम्ही या समाजामध्ये वावरतायत, तर माझी तुम्हाला विनंती राहील की या सगळ्यांना एकत्रित करा. आणि पक्ष निवडणुका असतात, काय निवडणुकीच्या वेळेस पक्षाचं राजकारण असतं, ते इलेक्शन संपली की आपण सर्वजण एक आहोत. आणि म्हणून मी विनंती करेल की यावेळची जी जयंती उत्सव जो आहे हा आपल्याला एकदम भव्य दिव्य करायचा, अतिशय आनंदात करायचा आहे. त्याच्यासाठी आपण या प्रभागातले सगळेच नगरसेवक आहे, विनूभाऊ आहेत, बबलूभाऊ आहे, शाहू महाराज आहे, आपण सर्वजण बसू, त्याचं छान नियोजन करू आणि छान कार्यक्रम करूया. सगळ्यांचे आपण इथं आल्याबद्दल मी मनापासून आभार मानते. 11 वाजता आम्हाला आयुक्तांनी वेळ दिलेली आहे, तर काही विषय आहेत प्रभागांचे आणि शहराचे, त्या दृष्टिकोनातून जायचं आहे.